नमस्कार मंडळी, तेजस्वी स्वांगी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. तर हा व्लॉग आहे लग्नाचा. ते पूर्ण गृहप्रवेशापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. कशी वाटली नवरदेवाची एंट्री आणि तेही एवढे छान जल्लोषात सगळेजण छान डान्स करत होते. आणि एंट्रीला ना हे असं छानसं डेकोरेशन केलं होतं. खूप सुंदर वाटत होतं आणि संध्याकाळची वेळ असल्यामुळं अगदी छान थंडगार वाराही सुटला होता. मस्त वाटत होतं. त्यानंतर आमची परत ही वरात तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. नवरा नवरीच्या एंट्रीला असं छानसं हे धूर वगैरे सोडलेलं आणि खूप सुंदर वाटत होतं. छान अशी एंट्री झाल्याच्या नंतर इथं होणार होत्या मंगलाष्टका. छानसा असा अंतरपाट वगैरे धरला आहे आणि डेकोरेशन पण खूप सुंदर केलं होतं. खूप छान वाटत होतं आणि हे आम्ही सर्व करवल्या. तुम्ही पाहू शकता किती साऱ्या करवल्या आहेत. छानपैकी सर्वजण मेकअप वगैरे करून खूप सुंदर दिसत होते. त्यानंतर मंगलाष्टका वगैरे झाल्या आणि त्यानंतर दोघांनी एकमेकांना असे हार घालून घेतले. खूप छान वाटत होते हे. त्यानंतर गावाकडून आई, दादा, ताई दोन्ही ताई आल्या होत्या आणि पप्पा, मी सर्वजण आले होते. त्यांच्यासोबत छान अशा गप्पा मारल्या. एक छान असा मस्त फोटो काढला. त्यानंतर खाली येऊन एक सोबत फोटो काढला आईसोबत आणि त्यानंतर आम्ही जेवण करायला गेलो. जेवणाचाही आजचा मेनू खूप छान होता. तुम्ही पाहू शकता. खूप सुंदर जेवण बनवलेलं होतं. एकदम चवदारही होतं. जामुन होते, खारी बुंदी होती, त्यानंतर पुरी, पापड, चपाती, भात, वरण, चटणी, भाज्या अशा खूप छान मेनू होता. छानसं आमचं जेवण झालं. त्यानंतर आई, दादा ना वेळ होणार होता म्हणून मग ते गावी जायला निघाले. आता संध्याकाळचं लग्न लातूरमध्ये होतं आणि ह्यांना परत बीडला जायचं होतं, त्यामुळे खूप उशीर होणार होता आणि परत ताईंनाही सोडायचं होतं. खूप वेळ झाला असता म्हणून हे लग्न लागलं. जेवण वगैरे झालं की लवकरच निघाली परत. आणि संध्याकाळच्या वेळेला एवढं वारं सुटलं होतं, पाऊस येण्याचं वातावरण झालं होतं म्हणून ह्यांनी खूप गडबड केली आणि निघाले. त्यानंतर आम्ही छानसा असा आम्हा तिघांचा मस्त असं वरती फोटो वगैरे काढला. त्यानंतर इकडं आम्ही बाहेर येऊन छानसं असं फोटोशूट केले. तोपर्यंत मध्ये सर्वांचं जेवण वगैरे झालं, म्हणजे विहीणबाई वगैरे. त्यानंतर पायधुणीचा कार्यक्रम झाला, तो काही मी शूट करू शकले नाही. इकडं आम्ही फोटो काढत होतो तोपर्यंत. आणि संध्याकाळी निघालो तर एवढं वारं सुटलं होतं की बस खूप आभाळही आलं होतं. रात्रीचे 11 वाजले होते आणि आम्ही सर्वजण घरी जायला निघालो. लातूरच्या बाहेर थोडंसं पडतोय नाही तोपर्यंतच एवढा पाऊस सुरू झाला की बस या वातावरणावरूनच वाटत होतं. आणि घरी आलं तर हे एवढं छान डेकोरेशन केलं होतं की बस. आता मी तर डायरेक्ट हळदीला तिथंच आले होते, त्यामुळं मला काही पाहण्यात आलं नव्हतं. परंतु घरी येऊन पाहिलं तर एवढं सुंदर डेकोरेशन, लाईटिंग वगैरे घराला लावली होती. त्यानंतर हे पूर्ण गृहप्रवेशासाठी, वहिनीच्या गृहप्रवेशासाठी छानसं फुलांचं डेकोरेशनही केलं होतं. खूप सुंदर डेकोरेशन झालं होतं. त्यानंतर इकडं आम्ही त्यांच्या येण्याची तयारी वगैरे केली. पूर्ण दिवे वगैरे लावून झाले होते. तेवढ्यात वहिनींचं आणि भाईचं आगमन झालं आणि आता त्यांचा गृहप्रवेश होणार होता. खूप सुंदर डेकोरेशन केलं होतं. डेकोरेशनवाल्याला सांगितलं होतं. त्यानंतर त्यांचं पहिल्यांदा स्वागत थोडंसं केलं मी त्यांचं. आता पहिल्यांदा गृहप्रवेश म्हणलं की थोडंसं कुंकू वगैरे लावून औक्षण वगैरे केलं त्यांचं छान असं. तर यामध्येच आमच्या इकडं कुठल्या कुठल्या प्रथा आहेत, सुपारी खेळणं, त्यानंतर अंगठी उचलणं, हे तुमच्याकडं कुठल्या कुठल्या प्रथा असतात ते मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर तेलच्या वगैरे उचलायचं आणि त्यानंतर बाळ वगैरे ते बनवतात बेलण्याचं, ते सर्व काही प्रथा केलेल्या आहेत. परंतु ज्या काही आहेत शूट केल्यात तेवढ्याच मी यामध्ये दाखवल्या. आणि त्यानंतर माझा मोबाईल स्विच ऑफ झाल्यामुळे मी काही त्या पूर्ण दाखवू शकले नाही. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की
पहा खूप छान आमच्याकडे काय काय प्रथा आहेत. तुमच्याकडे ह्यापेक्षा काही नवीन प्रथा असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि ह्यामधले काय असतं ते पण नक्की सांगा. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. त्यानंतर आम्ही पहिल्यांदा गृहप्रवेश वगैरे त्यांना करू दिला आणि त्यानंतर असं अडवतात. आता आम्ही बहिणी म्हणून पहिल्यांदाच बहिणीला घेऊन येतो भैया म्हणून, मग पहिल्यांदा आम्ही अडवलं. म्हणलं आम्हाला जोपर्यंत आमचं बक्षीस भेटत नाही तोपर्यंत आम्ही काही सोडणार नाही. त्यामुळं मग आम्ही त्याला अडवलं होतं. तसं तुमच्याकडं पण असंच करतात का ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि त्यानंतर मग आम्हाला भैयाने कॅश दिली आणि आम्ही त्याची वाट मोकळी केली अशा प्रकारे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आतमध्ये तिकडं हे घे बस. आई झालं एकदाच का लावलं लावलं. हा तशा लक्षात नाही आई. थांबा. तिसऱ्या माणसानं आणि फिरवून इकडे तिकडे टाका.
लग्न तर छानच झालं होतं, पण त्याचप्रमाणे आम्ही गृहप्रवेशही खूप सुंदर केला. वहिनीलाही आमच्या आवडलंच असेल. त्यानंतर ज्या काही गृहप्रवेशाच्या नंतर विधी असतात, त्या पूर्ण विधी पार पडल्या. म्हणजे पहिल्यांदा अंगठी वगैरे शोधायची, दोघांचे हात घालून एकदाच. त्यानंतर तेलच्या वगैरे उचलायच्या, किती मोजायच्या आहेत ते गेस करायचं असतं. त्यानंतर हे 5 ढिगारे केलेले आहेत, त्यामधून 5 ढिगापैकी एकामध्ये हे ठेवलेली असते सुपारी, ती शोधण्याचा कार्यक्रम होता. त्यानंतर हे 5 ढिगारे करंगळीने मोडायचे होते आणि त्यानंतर सुपारी खेळण्याचा हाही खेळ होता. अशा प्रकारे छान आमच्या ह्या सर्व विधी पार पडल्या. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. चला भेटूया उद्या, तोपर्यंत बाय.